कोणकोणते सांगा? पंचमुख्य प्राण, पंचउपप्राण, बोला. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पंचउपप्राण नाग, धनंजय, नाग, कूर्म, कृकुल, देवदत्त, धनंजय. आणि पंचमुख्य प्राण प्राण, अपान, व्यान, उदान, समान. तुम्ही लिहून घ्या, एवढेच आहे. नंतर तुम्ही शिंदे सर तुम्हाला लिहून घ्यायची गरज आहे. पंचदश दश प्राण आपल्याला माहीत पाहिजे. आपलं शरीर 10 प्राणांवर, तशा बऱ्याच गोष्टी आहेत, नंतर आपण त्याची चर्चा करू. पण आज फक्त प्राणांचं तुम्हाला सांगते की प्राण हे सर्वात मुख्य आहे. बरोबर. आता एक गंमत करायची. एखाद वेळी असं होतं की आपल्याला असं कळतं की ही गोष्ट मी चुकतोय, एखादी गोष्ट चूक, पण ती होतेच आहे असं तुम्हाला, म्हणजे थांबतच नाही, इंद्रिय थांबतच नाही. तर इंद्रिय कोणाच्या ताब्यात असतात? प्राणांच्या. लक्षात ठेवा, इंद्रिय कोणाच्या ताब्यात असतात? आपण स्वतः, आपण म्हणजे तुम्ही स्वतः करता अहम. तर आपण स्वतः त्या प्राणालाच डायरेक्ट ऑर्डर करायची. हा प्रयोग करून बघा सर्वांनी. झुरंगेत आहे, नक्की करायचा. हुशार व्हा सर्वांनी. प्राणाला ऑर्डर करा. कोणता प्राण आहे? आता समजा तुम्ही अभ्यास करताय आणि एखादा विचार सारखा जातच नाही, लक्षात आले, तर तो कोणता प्राण आहे? परीक्षा नाही घेत मी, आठवा. काय करतात? आपण ध्यान करतो किंवा जप करतो. जप करताना आपलं लक्ष इकडे तिकडे जाऊ शकतं थोडंसं, डोळे उघडणारच नाही असं नाही. पण जप करताना एखादा विचार मनामध्ये येतोय, तो जातच नाही, तर त्याला काय वाटतं? म्हणजे विचार येणारा कोणता प्राण आहे? हा, नाग नावाचा उपप्राण. बरोबर. त्याला ऑर्डर सोडा, त्याचं नाव आहे. काय सोडायची? हा एक उपक्रम आज नवीन शिकवते तुम्हाला. डोळे बंद करायचे, श्वास वर घ्यायचा, श्वास तसाच थांबवायचा, हे तुम्हाला येतंय. आणि नाग नावाचा उपप्राण कुठे होतो? कुठं असतो सांगा? मूलाधार चक्रापाशी. बरोबर. तिथं लक्ष द्यायचं आणि हे बोलायचं श्वास वर घेऊन, श्वास वर राहायचं की आजपासून तू हा विचार टाकून दे. Am I right? हा, असा हा अभ्यास आता शिकू आपण. आजपासून तू हा विचार सोडून दे, अशी मी तुला ऑर्डर करतो. कळलं? म्हणजे तुम्ही कोण आहात? आपण मालक आहोत, पण भाडेकरू सारखे वागतो. भाडेकरूच मालकाला दटावतो. हे काय, कित्येकदा खूप जुने भाडेकरू झाले म्हणजे ते वागतात मालकासारखे, मालक वागतो भाडेकऱ्याचं. तसं इथं खूप मालक झाले ते विनाकारण. यांचं काय काम आहे इथं? मालक कोण आहे? एक सोहम प्राण. आणि आता आपल्या भाषेत एक प्राण मालक आहे. हे कोण आहेत? चोर सगळे. हे घर घुसलेले चोर आहेत, भाडेकरी. भाडेकरूंनी मालकासारखं कशाला वागायचं? तुम्ही निश्चय करा, मी ध्यानी आहे, मी या सर्व प्राणांचा मालक आहे. त्यामुळे हे कोणता प्राण मगाचा? नाग प्राणा, तो विचार सोडून दे. असं करून आपल्यातले विषय किंवा विचार किंवा काय दुसरं असेल की जो डिस्टर्ब तुम्हाला होतो आहे ते करायचा, सोडून द्यायचा प्रयत्न करा. एक विद्या मी तुम्हाला शिकवली. सुळसुळाट मामी नाही. आमच्या मामींची म्हणे, मांजर झाले रोड, उंदरांचं झालाय सुळसुळाट. मांजर म्हणजे मुख्य आहे ना, उंदरच पळायला लागली सगळ्या, मांजराला काहीच कळत नाही. तसं मुख्य प्राण आपल्या जवळ आता असताना त्याला त्या उपप्राणाला सूचना करा मालकाचा की तू आता असं. तुम्ही त्याला काय म्हणायचं? विचारसागरामध्ये एक शब्द आहे, द्रष्टा. विचारसागर सांगतो की तू द्रष्टा होऊन स्वतःला सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न कर. तसे कोण कंट्रोल नाही होणार. कळलं? हा, बघायचं नाही, ऑर्डर करायची.
कळलं का? एखादा घास लागला, ठसका लागला, तर तेव्हा कोणता प्राण असतो हे लक्षात घ्या. तुमचा अभ्यास होईल जास्त. उदाहरण प्राण. तिथे मनामध्ये म्हणा, ठसका लागतोय तरी मनातल्या मनात म्हणजे सावधान रीतीने म्हणा, हे उदाना, जरा वेळ थांब बाबा, थोडस पाणी प्या. पण उदान प्राणाला म्हणा, थोडी आधी हळूहळू सूचना करा. नाही एकदम भाडेकरी ऐकणार नाही. भाडेकरी प्रबल आहेत सगळे. आता वर्ष किती झाली ते भाडेकरी? मला सांग, काढायचे तरी कसे? काढणार कसे आपण? काढू शकत नाही. म्हणून त्यांना गोडीने हळूहळू हळूहळू नाहीसे करायचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला मगाशी कुठला प्राण सांगितला? नाग नावाचा उपप्राण. साधा आहे तो, कधी जाईल का? नागामुळेच तर सगळ्या इच्छा आहे. तिथं जो आहे ना बसलेला, तोच नाचवतोय आपल्याला जन्मजन्मांतरी. तोच नाचवतोय, तोच म्हणतोय मला पुन्हा एखादा जन्म ते बरं होईल झाला म्हणजे या जन्मीचे राहिले सगळे कर्म मी सगळे अर्पण करील माताजींच्या सांगण्याप्रमाणे. आणि मग नंतर मग मी अभ्यास करेल पुढच्या जन्मी खूप, आणि मग मी मुक्त होईल का मुक्त? पुन्हा त्याच्या वासनावर मानगटीवर बसणार. कारण नाग नावाचा उपप्राण खाली आ वासून बसलेलाच आहे आणि याची गॅरंटी नाही. मला पुन्हा मग सगळीकडेच. समजा आपल्या लोकांना येईल रे, इच्छा धरली तर येईल. ठसका लागला तर उदान प्राण ना. ठसका लागला तर उदान प्राण लिहून घ्या. ठेच लागली तर कुठला प्राण सांगा मला? व्यान प्राण. लिहून घ्या जरा उदाहरण. माधुरीताई बरोबर का? परत आपण हा विषय घेऊ एखाद वेळी गुरुवारच्या प्रवचनामध्ये. आता आम्हाला कमलेशचे अनुभव ऐकायचे आहेत. झाली का पद्धती? काय नाही, जी काव्य लिहिलीत ना त्याचे थोडे थोडे सांगा आम्हाला. हो ना, सगळ्यांना. हा, कोणता प्राण झाला? आता काय राहिलं? हा, तेच लागला की व्यान प्राण. आता गॅसेस झाले खूप एखाद वेळी. नाही होत कधी गॅस, तर आपला फार वीक पॉइंट आहे. जेवताना पहा गॅसेस कशाने निर्माण होतात. आणि आपण सरकावा कधी? मलमूत्र विसर्जन. हा, हे बरोबर. मलमूत्र विसर्जनाच्या अगोदर आपण सरकला तरी चालेल. इट्स बट नॅचरल. ओ डमा 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 दिवसभर काय आपण सरकायचं आहे? तुम्हाला कोण योगी म्हणतील का घरात? एकदा ढोम एकदा फुल, एकदा ढोम एकदा फुल. कोण म्हणेल योगी? सो दॅट इज डेंजर. आणि आता तर एज आहे तुमचं सरकणारच आपण, पण तो सरकूच नाही याची पॉवर आपल्याजवळ गोळा करा. आता कशी होते पॉवर सांगा मला? एवढा भात खायचा नाही. हेच नुसतं म्हणतो आपण. भात पोटात आला समोर आला की काय करतो? धर के खा. ते कंट्रोल करा. तेव्हा कोणता प्राण आहे भात कंट्रोल करण्यासाठी? समान वर खातोय आपण. इच्छा निर्माण इच्छा निर्माण करणे होणे म्हणजे कुठला प्राण? नागच का? नाग फार डोकवते गडे. नागाला हाणा तिथले. हा ना बाई, शेवटी हा नाग वर आला पाहिजे. कुंडली. हे नाग कशाला तिथे नागड करते? नाही. तेव्हा भात खाताना कोणता प्राण?
सर्वात महत्वाचं, प्रत्येक वेळेला जेवण करताना अपानाचंच रक्षण झालं पाहिजे. जेवढं अपानाचं रक्षण तेवढा योग जास्त. लक्षात ठेवा. हा नंतर विचार. जेवढं अपान रक्षण तेवढी तुमची अवस्था उच्च उच्च जाणार. अपान खाली जास्त सरकला नाही, तो सोहम मध्ये ट्रान्सफर होऊन तुमची कुंडलिनी ऊर्ध्व जाणार. एक गणित आहे बाबा. शरीर सांभाळा. नुसतं ध्यान करून असं बसून काय उपयोग नाही. इतकी वर्ष काय केलं म्हणायचं, असेच बसत, बाकी काय करत. आपण प्राणाला आदेश करताना कुठे लक्ष द्यायचं? द्या कुठेतरी ओटीपोटाचे ते असतं ना. स्वादिष्टांना. खाली स्वादिष्टान, नाभिस्थान, इथून खालीच आहेत ना ते. नाभिस्थानामध्ये लक्ष देऊन जेवणाच्या अगोदरच किंवा जेवल्यानंतर, जेवताना म्हणून कसं खायचं, भात किती खायचा आम्हाला माहित. किती काय देशमुख किती खायचा भात? त्याला बघा, नंबर 1 चा साधक निघाला. तुम्ही सुरुवात आहे अजिबात नाही. बिलकुल नाही. वा 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 वा, पहिलं जोडपं मला भेटलं बाबा. दोन्ही मिळेल नाही. वा वा वा, मग तांदूळ भरतच नाही. ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी. हो का? दूध दूध पण सोडलंय ना. दूध पण सोडलं. म्हणजे ज्याने गॅसेस होतात ते पदार्थ आदर्श आहे. ते पदार्थ सोडलेत त्यांनी. नीट पहा, आहेत आपल्यापैकी एखादे साधन. दूध पण घ्यायचं नाही का? दूध कमी घे, म्हणजे फार नाही घ्यायचं. एवढं 1 कप दूध घ्या फक्त. आणि ते पण मला ऐका, माझ्या असं दृष्टिक्षेपात येतं नेहमी. मी असते ना सगळ्यांच्या, सारखं काय झालं की जाऊन भांडभर दूध घ्यायचं. काय थोडीशी कामं झाली की भांडभर दूध घ्या. हा काय प्रकार आहे? मला काय कळतच नाही. हमने देखा है और हम याद में रखते हैं. अशी काही माणसं आहेत, थोडस काम झालं की भांडभर दूध घ्या. आणखीन दुसरं काय काम झालं की भांड. मग जेवताना काय करायचं? परत जेवायचं. कसं काय होईल ते? भांडी दूध घेण्याने काय होतं माहितीये तुम्हाला? घ्या, आरोग्य त्याच्यावर आहे, मला कळत. रात्री झोपताना न घेता 4 वाजताच्या वेळेला दूध घ्या आणि सकाळी एकदा घ्या. घेऊ नका असं नाही मला म्हणाय, पण ते दूध घेतल्यानंतर तुम्हाला व्यायाम झाला पाहिजे. चालण्याचा, म्हणजे आपल्या कामांचा तो व्यायाम. भांडभर दूध घेऊन जर तुम्ही झोपला तर त्याचं पाचन नीट होत नाही. कळलं तुम्हाला? त्याचा कफ काय म्हणतो, श्लेष्म तयार होतो, कफ तयार होतो. प्रत्येक धातूचा आता किती सांगत बसतो. 8:30 वाजले आहे. त्याचा कफ तयार होतो श्वासनलिकेत किंवा आतल्या अन्ननलिकेत, आणि मग तो त्रास देतो तुम्हाला. त्यासाठी पुन्हा औषध घ्यायची, पुन्हा खाली कफ दाबायचा दॅट इज रॉंग. एक दिवस आपण बहुतेक शनिवारी शिबिर घेऊ, किंवा मग या शनिवारी काय आहे, आणि पुन्हा शनिवारची शिबिर सुरू करण्यात येतील. कारण पाठीवरून हात फिरवून जे काय राहिलंय माझ्या हातून ते आपण पूर्ण करायचं माझं ध्येय आहे. थोडंसं मला सहकार्य करावं लागेल. मला उठून वाकून जास्त त्रास होतो, आणि प्रत्येक वेळेला जाऊन हात धुवायचा जो त्रास होतो हेलपाट्यांचा, तो त्रास एखाद वेळी असा पूर्ण करता येईल. प्रत्येकाने ओळीने येऊन इथं उभं राहायचं आणि मी हात फिरवी. असं जर केलं तर मला बरं वाटेल. जरा चालेल ना असं करेल? म्हणजे मग मला त्रास नाही व्हायचा जास्त. पण मला सारखं हेलपाटे घालावं की या टोकापासून त्या टोकापासून या, त्याच्यात मी दमून जाते खूप. असंच केलं तर चालेल का? पहा, चालेल. पडलाय ना मस्त, पडतोच त्याने.
सद्गुरूंच्या हातातली दिव्य शक्ती, हातात दिव्य आहे आणि उष्णता ही जर आपल्या पाठीच्या कुंडलिनी शक्तीला जर स्पर्श झाली स्पायनल कॉर्ड मध्ये, तर तिने कुंडलिनी शक्ती इंच इंच चढायला मदत होते. का बरं? तिच्या अंगी पण उष्णता आहे आणि इकडं पण उष्णता आहे, अशी सम उष्णता घेऊन ती चढायला मदत होईल. शरीर कसं ठेवा? शरीर उत्तम उत्तम, पुढं शरीर चांगले चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधने परब्रह्म गा. आणि शरीर दुसरं शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, नाही अपवित्र शरीरा ऐसे का. कुठलं पटतंय ते बात. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एव धारे चिरा पडे. किती सुंदर वाक्य बघा ज्ञानोपारायण. अर्जुना, येणेची ज्ञान सांगून उपयोग नाही, ज्ञान आतून व्हायला पाहिजे. ज्ञानाचा संगम, ज्ञानाचा उगम, ज्ञानाचा झरा आपल्या आत तयार झाला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. आपण काय खाल्लं पाहिजे म्हणजे मला ज्ञान मिळायला बुद्धी माझी जागृत राहील. आपण किती झोपलं पाहिजे म्हणजे पहाटेचं माझं ध्यान होईल. हे काळजी सतत लागून राहिली पाहिजे प्राणाला. आणि मला असं वाटतं आता आपले हे सगळे इथले लोक आहेत ना, हे सगळे उत्तम ध्यानी तर आहेतच, पण यांनी हे नियम पाळले पाहिजेत. मी रस्त्यावरच्या माणसाला सांगू इच्छिणार नाही, दुकानात बसलेल्या माणसांना सांगू, तुम्हालाच सांगते. झोप किती तास असावी? आता आपण सगळे जवळजवळ काहीच माणसं आपल्यातली तरुण आहेत, त्यामुळे ते त्यांचं ठीक आहे एखाद वेळ. किती तास? 6 तास. बरं, 6 तास झोप चिक्कार झाली. 7व्या तासाला आपण उठलं पाहिजे. उठायचं कसं? गजर लावायचे का आता? येते सगळ्यांना. गजर कोणाचा असतो आता? कोण गजर करत? कानाशी गजर करी असं एक आहे. आपण झोपलो ना तर आपल्या हातून सोहम सोहम सो हा नाद अलिप्ततेने ऐकवायला पाहिजे. इकडे अलिप्तते आपल्या शक्तीने आपल्याला उठवलं पाहिजे लक्षात. म्हणजे खरी भक्ती चालू आहे असा त्याचा अर्थ. नुसते झोपलेली भक्ती काय कामाची? आम्ही झोपतो तुम्ही झोपा, आम्ही झोपतो तुम्ही झोपा, आणि मला तर काही झोप येत नाही. नाही का? बरोबर आहे. आम्ही झोपतो माताजी तुम्ही पण झोपा, मला तर काही झोप येत नाही. प्रत्येक क्षणी सावध पाहिजे. प्रत्येक क्षणी सावध. कशासाठी? बोला. स्वतःच्या ध्यानाच्या रक्षणासाठी, स्वतःच्या संकल्पाच्या रक्षणासाठी, स्वतःच्या प्रतिज्ञेच्या रक्षणासाठी सदा सर्वदा सावध पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी. किती मोठा संकल्प आहे. देह पडावा, उपेक्षू नको गुणवंता. असा पदर पसरून भीक मागितली पाहिजे याच्याजवळ. देवा सोडू नको रे आता मला. अपरात्री जाग व्हावं, भीक मागावी. दिवसा एकटे असा तर त्याच्याजवळ भीक मागा. आपण कोणाचे भिकारी नाही, त्याचे भिकारी आहोत. तो दानी आहे. आपण दान घ्यायला पात्र आहोत का असं त्याला विचारा. म्हणजे तो सांगेल, तू आहेस बाळा, हे घे दान. एक तरी दान टाकीलच पत्रात. असं भिकारी व्हावं त्याच्यात.
असं आहे, अशी भक्ती आहे माधुरीत. कळलं? डोळे उघडून भक्ती करावी, डोळे झाकून नाही. कोणताही क्षण असो भक्ती चालूच पाहिजे, चालू असते. माझं तर तसं आहे, तुमचं काय मला माहित नाही. हा, कोणताच क्षण तसा जात नाही माझा विदाउट भक्ती. माझ्यावर असं पाहून तुम्हाला कळणार नाही मी काय आहे हे सांगतात. ते वर्णन किती केले त्यांनी आज, काय काय केलं वर्णन सांगा. प्रेमल अशी प्रेमल तशी प्रेम, खूप वर्णन केले. पण ते दिसत जरी नसलं तर इतकीच ते तसंच आहे. आणि ते परमेश्वर त्यांच्याकडून ते वर्णन करून घेतो. वी आर नॉट, आय एम ऑल्सो नॉट, आय एम नॉट एनिथिंग, काही नाही. माझ्यातली जी ठिणगी असेल ना, ती ठिणगी म्हणजे परमेश्वराचं रूप आहे. कळलं? माझ्यातली जी विद्येची ठिणगी आहे, जी परमेश्वरावरच्या प्रेमाची ठिणगी आहे, जी योगाची ठिणगी आहे, ती ठिणगी म्हणजे परमेश्वर आहे. बस. आणि ती ठिणगी आहे तर ज्योत आहे, ठिणगी आहे तर भक्ती आहे, ठिणगी आहे तर परमेश्वरावर प्रेम आहे, सगळं आहे. ऑल आर देअर. तशा ठिणग्या यांनी गोळा केले आणि मग त्यांनी कविता केल्या. या थोडं थोडं सांगता, न भीता न संकोच करता. मयुरेश जयंती. कारण मी दिसते नॉर्मल, मी काय सगळ्यांच्या सारखी साधी दिसते. लोकांना भ्रम होतो की हे बस काय मला तर नेहमी तेच दिसत. आता ज्यांचं का चाललं तसं खाली नको, नसं खाली काय जायची गाडी, कुठं काय चोर नेतात का काय पुण्यात? तुम्हाला अजिबात काय हालायचं नाही जात. पुण्यात चोर आहेत का 10 वाजता? घर काय कुठं रानात का, कुठं जंगलात आहे का? अजिबात कोणी आलो नका जा. काय आहे याचा अभ्यास यांच्या गाण्यात. आणि ती तशी का आहे ती माझ्या सांगण्यात. नेसणं, साडी नेसणं, दागिने घालणं, हे ऑल काहीच त्याला मायने राखत नाही. ठीक आहे. माताजींचं स्वरूप म्हणजे आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं तेवढंच मर्यादित नाही. माताजी म्हणजे ऍक्च्युली जे अनंत तेज आहे असं आपण म्हणतो. आणि मला तर ते तसं दिसतंच प्रत्यक्ष डोळ्यांनी. मग मी कुठलाही जेव्हा फोटो टाकतो ना, तर जसंच्या तसं मी टाकला जातच नाही. अगोदर त्याच्यामध्ये मी तेजच घालतो आणि ते सगळं आपोआपच होतं. कारण ते खरं स्वरूप आहे. आणि आपण पण ते तसेच आहोत. ते आपण आपला स्वतः अनुभव घ्यायचा आहे. आता जे गीतांमध्ये येतं ते सगळं इतकं आपोआप येतं ना की ते फक्त मी भराभरा लिहूनच काढतो. आणि ध्यानामध्ये तर आजकाल फक्त एकच आहे की डोळे बंद केले तर पांढरा ट्यूबलाईट सारखा प्रकाश दिसतो किंवा गोल्डन येल्लो असा प्रकाशच दिसतो. आता दुसरं तिसरं काही दिसतच नाही. आणि दिसले तर त्या तेजामध्ये पुन्हा माताजीच दिसतात. आणि ते मी लिहून सुद्धा पाठवले. म्हणजे जे माताजीने सांगितलं तसंच आपण फक्त निमित्त असतो. ते परमेश्वराला वाटतंय आपल्या साधकांना आपल्या गुरूंचं खरं स्वरूप कळावं म्हणून तो असं ते कविता करून घेतोय, ते शब्दबद्ध करून घेतोय. जर कुणाला त्यातलं 1% जरी कळलं, त्याचा जो शब्दार्थ आहे आणि त्याचा जो लक्षार्थ आहे की त्यात ते शब्दच आहेत, पण ते जे लक्ष करतात तिथं आपण लक्ष द्यायचंय. आणि सगळं नंतर मात्र सगळं आपण देहभान विसरतो. जगत तर दिसतच नाही पुढे मागे कधीच. आणि उरतं ते फक्त गुरूंचं तेज स्वरूप आणि तेच ईश्वर आहे. आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की आपल्याला सदेह ईश्वर भेटला आहे. ईश्वर आपल्यासाठी माताजींच्या रूपात धावून आलाय.
त्यांना काळजी आहे की यांचा उद्धार करावा, यांचा उद्धार व्हावा. आता यांना 184चे फेरे नकोत. तर कधी कधी ठीक आहे, आपला पण प्रवास हळूहळू चालत असतो. मी तर नेहमी म्हणतो की माताजींनी PhD केली आणि मी अजून फक्त सिनियर KG मध्ये, एवढा अजून प्रवास बाकी. पण तेवढं जरी कळलं, आणि ते कळतं फक्त आणि फक्त सद्गुरूंमुळे, त्यांच्या कृपेमुळे. ते कळणं पण त्यांच्या कृपेवरतीच आहे. त्यांनी कृपा केली, त्यांनी आपल्या सगळ्यांचा स्वीकार केला, त्यांनी अनुग्रह केला, आणि त्यामुळे आपला प्रवास सुरू झाला आहे. आणि तो गुरुपर्यंत पोचून त्यांच्यातच विलीन व्हायचं आहे, आणि ते सगळ्यांचं व्हावं, आणि प्रेमळ माताजींचे आशीर्वाद सगळ्यांना लाभो. आणि त्यांचं जे खरं स्वरूप आहे, मला तर या खांबामध्ये पण माताजीच दिसतात, खरं सांगू असं दिसतं. मध्यंतर तर मी जेव्हा 8 ते 10 गुरुवार यायचो, इथं बसायचो, की मला असं वाटायचं की इथं पण माताजीचं स्वरूप आहे, इथं पण माताजीचं सदैव आहे, इथं निर्गुण रूपात आहे. जर पाहिलं तर ज्ञानदृष्टीने, फक्त आता तो ध्यानात अनुभव घ्या की बाकीचं सगळं माताजी आहेतच, आणि आपण सगळे निमित्तच असतो. माताजींची जेव्हा इच्छा असेल तेव्हा सगळं आपोआप होणारच आहे, त्याची मला खात्री आहे. आणि आता काय मी म्हणतो की हे तर मी वैखरी वाणीने बोलतोय, जिथे परावाणीच तोकडी पडते, तर काय आता माताजीचं वर्णन करणारच कशी. ते ईश्वराला वाटतं, आपोआप होतं. एवढं मात्र करे की जे 150च्या वर काव्य आली, आणि ते सर्वसाधारण शब्द नाहीये, वाचल्यावर कळतं ते सर्वसाधारण शब्द नाही. आणि ते मी जेव्हा 1-2 दिवसांनी, आठवड्याने मी वाचतो ना, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की हे मी लिहिलंय का. तेव्हा कळतं की नाही, किंवा काहीतरी आवेश आला असेल, कुणाची तरी कृपा झाली, कुणीतरी स्फुरणा दिली, आणि ते लिहून घेतलं जातंय. तर काही चुकत असल्याचं मला असं सुंदर आणि बरोबर शब्दामध्ये, योग्य त्या शब्दांमध्ये त्यांनी वर्णन केलंय. असंच मला होतं की परमहंसांनी चरित्र लिहून घेतलं. मी आत्ता जेव्हा ते बघते, किंवा बघितलं पूर्वी, तेव्हा मला असंच वाटायचं की हे काय, कोणी लिहिलंय, मी लिहिलंय असं वाटतच नाही. असं चरित्र किंवा आपला दुसरा ग्रंथ कुठला, सगळे प्रेमळ गीत आहे, सगळे ग्रंथ असेच आहे. प्रेमळ गीतांचं पण तसंच आहे. कुठे कुठे ती गीतं निर्माण झाली माझ्याकडून. देह कुठे असेल त्याचं भान नाही, ती तर यायची ती गीतं. असं देहाशी काय माध्यम त्याचं जोडलेलंच नसतं, देहाच्या विरहित असतं सगळं. ठीक आहे, मग सर्वांना असे दिव्य अनुभव येऊ देत असं आपण संकल्प करूया आज. आमचे पायगुडे ताई नाही सांगायचं राहतं नेहमी, त्या लांब असतात आणि इतकी वर्ष त्यामध्ये मध्ये गुप्त होत्या, त्यामुळे त्यांचा नंबर थोडा मागे राहिला. आता त्या आपल्याला आलेल्या आहेत. या व्यक्तीला इतकी दिव्य दर्शनं होतात आणि तसे अनुभव आणि गीत. सद्गुरु शरण. परवाचा अनुभव, परवा आपलं प्रवचन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात यायचं होतं ना, तर मी आले नाही. मला म्हणले नको जाऊ, आता काल गेली होती ना, मग नको जाऊ, काय जायचं रोज रोज. ठीक आहे म्हणतो, काय म्हणतो मला जाऊ दे. आणि जेवण झाली आणि झोपायच्या वेळेला मी मोबाईल घेतला आणि मग चालू केलं आपलं, म्हणजे काहीतरी बघावं. माताजींचं प्रवचन चालू झालं युट्यूबला, आणि ते पण कुठलं पंचमहाभूतावर त्याचं प्रवचन होतं. मी लावलं ते, मग म्हणजे ते काय आलं, तुम्ही नाही तुम्हाला लावून दिलं. मग माझे मावली आले मला इथं, आता बस ऐकत राहतो म्हणून बसते. हे भूत फार पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे असे. एकदा परमार्थाचा छंद लागला आपल्याला सगळ्यांना, तिथे जाऊ नका कोणी, गेले आले नाही परत, आले परत. महाराज सांगतात तेथे जाऊ नका कोणी,
म्हणजे गुरूंच्या जवळ जाऊच ना काय गेलात तर परत येता येणार नाही. पण आता तुम्ही तर आवडीने हे व्रत घेतलंय ना, त्यामुळे काय नाही प्रश्न. कुणाचा अभंग आहे? तुकाराम महाराज भीती दाखवतात या आपल्याकडे, तिथे जाऊ नका कोणी. संसारी लोकांचं म्हणतात काय काम आहे तिकडे, जाऊच नका. तुका पंढरीसी गेला परत पुन्हा जन्मा नाही आला. लक्षात असं असतं. त्यातले त्यात सद्गुरूंचं बळ, सद्गुरूंची शक्ती, सद्गुरूंची युक्ती सगळंच वरच्या नेमून दिलेल्या कार्यावर अवलंबून आहे. त्यांनी जे काही नेमून दिले तेवढं कार्य करायचं आहे. कळलं? त्यांनी किती वर्ष करावं, कोणी यावं, कोणी जावं, हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे, आपण नाही. अनाकलनी आहे आणि ते होईल. म्हणजे सर्वांच्या मनासारखं पण होणार आहे, सर्वच होणार आहे, तसं काय. पण आता सध्या तुम्ही काय करा, अभ्यास करा, अभ्यासात मन लावा. ज्यांचा अभ्यास उलटू आता बरेच वर्षांचे जे आहे त्यांनी अशी प्राणाला ऑर्डर द्यायला थोडी थोडी सुरुवात करा. जर ते झालं, उचकी लागली तर कोणत्या प्राणाला ऑर्डर देणार? उचकी लागली तर लगेच पाणी प्या, आपण त्याच्यात पाण्यात तीर्थ करा किंवा ऑर्डर द्या की उदार प्राणा ऐक बाबा माझं, आता काही त्रास देऊ नको. पहा बरं माझा एक असा छोटासा प्रयोग. असं काही मला खूप मुश्किल लागलं. माऊलींनी आठवण केली का बरं? हो का? आहेत असे अनुभव आहेत साधकांना, तसं तसं करा. त्या ज्या ठिकाणी जे दुखतंय तो कोणता प्राण आहे एवढे नीट लक्षात आणलं पाहिजे ना. आणि तीर्थ दिल्यासारखं करा, पाणी तरी चालेल. एवढा अवघड योग जमला नाही तर भक्तियोग आहेच. भक्तियोग कुठे गेलेला नाही, आपल्यासाठी भक्तियोगच खुला आहे, साध्या साध्या लोकांसाठी. हा माधुरीताई, हा जास्त त्याच्याशी खेळत बसू नका. काय केलं, पाठ दुखते, मग काय करायचं? करण संकल्प मी सांगितलं. कुठल्या वेळेस दुखते? ध्यानाच्या वेळेस. कधी कधी ध्यानाच्या वेळेस किंवा कामात. खुर्चीवर असं टेकूनच बसायचं कंपल्सरी. पाठ असं ताटलेली सोडून नाही बसायचं. ज्यांचे गुडघे दुखत असतील त्यांनी काय करायचं? आमच्या गुरुजींच्या वेळेस, आमच्या बॅचच्या वेळेस खूप मजा यायची. काय काय स्त्रिया मुद्दाम सांगायच्या लय गुडघे दुखतात गुरुजी, त्यामुळे हे काय होणार नाही. ते म्हणायचे तसं नाही. गुरुजी सर्वात पुढचे ते सांगायचे खुर्चीवर बसा, खाली उशा घ्या, दोन्ही मांडीच्या खाली उशा घ्या, पण ध्यान करा. अजिबात ऐकायचे नाही. तसं आहे. प्राणाला ऑर्डर सोडल्याने काय होतं ते तर आपण बघू. म्हणजे मला हे पाहायचं आहे आता की तुमचा योग कुठपर्यंत आलेला आहे, तुमचा श्वास किती बलवत्त झालेला आहे. याच्यासाठी मी तुम्हाला हा अभ्यास सांगितला. जर श्वासाने ऊर्ध्व घेऊन तीर्थ न घेता श्वास ऊर्ध्व म्हणजे आता ठसका लागला तर श्वास ऊर्ध्व जाणार नाही. पण नुसतं उदाहरणावरून जर हात फिरवला आणि प्रार्थना केली, ऑर्डर सोडायचा अर्थ प्रार्थना करा. आणि जर राहिलं मग तर तसं करा, प्रार्थना करा. ऑर्डरच्या करा. पुरे करू आता. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कोणीतरी उठून आरती घ्या.